हॅलो फ्रेंड्स, तर मग आज सुट्टीचा दिवस होता आणि मग आम्ही दोघेही रेडी होऊन निघालो होतो ठाकुर्लीला माझ्या बहिणीकडे. मी फ्लिपकार्टवरून एक जॉर्जेट फ्लावर प्रिंटेड कुर्ती ऑर्डर केलेला, जो की मला खूप आवडला. घातल्यावर एकदम लाईट वेट असा आणि अट्रॅक्टिव्ह. ऍक्च्युली जॉर्जेट कुर्ती मला खूप आवडतात, तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्हीही बाय करू. आणि खरं तर मला टू ठाकुर्ली असा आम्हाला 2 ते 3 तासाचा प्रवास करायचा होता, त्यामुळे मला काहीतरी हलकं फुलकंच घालायचं होतं. आता मग लोकलने जर गेलो असतो तर आम्हाला खूप उशीर झाला असता, त्याच्यामुळे मग आम्ही मेट्रोने जायचा विचार केला. थँक गॉड मेट्रोला जास्त गर्दी नव्हती. मग आधी आम्ही मलाड मिठ चौकी टू अंधेरी DN नगर असं मेट्रोने प्रवास केला. त्याच्यानंतर मग DN नगर पासून ते घाटकोपर पर्यंतही आम्ही मेट्रोनेच गेलो. आणि मग त्यानंतर आम्ही घाटकोपर टू डोंबिवली अशी फास्ट ट्रेन पकडली आणि मग डोंबिवलीला उतरलो. आणि मग डोंबिवलीवरून आम्ही स्लो ट्रेन पकडून त्यानंतर ठाकुर्लीला गेलो. ठाकुर्लीला उतरल्या मग जोरात पावसाला सुरुवात झाली, पण नशीब की आम्ही छत्री बरोबर कॅरी केली होती, त्याच्यामुळे मग आम्ही भिजलो नाही. त्यानंतर मग आम्ही ऑटोमधून उतरल्यानंतर तिच्या सोसायटीजवळच दिदी आम्हाला घ्यायला आली होती, कारण आम्ही फर्स्ट टाइमच तिच्या इथे जात होतो, त्यामुळे आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन माहित नव्हतं. जोरात अशी हवा सुटलेली आणि मग तिच्या सोसायटीच्या इथेच एक आवळ्याचं झाड होतं आणि मग गेल्या तिने आम्हाला मस्तपैकी छान असे आवळे काढून. आणि हा बघा आमचा चिंकू, बिचारा कधीपासून आमची वाट बघत बसलेला. आम्हाला बघितलं तर खूप खुश झाला. आता मग माऊ काका फर्स्ट टाइम आपल्या घरी आलेत म्हटल्यावर आमचं सर्व पाहून चार आमचा छोटासा चिंकूच करत होता. आम्हाला त्याने स्वतः कॉफी आणून दिली. त्याच्यानंतर मग आम्ही फ्रेश झाल्यावर आमच्या हातामध्ये टॉवेल वगैरे आणून देणं, ही सर्व कामं तो एकटा बरोबर करत होता. त्यानंतर मग त्याने काकाला त्याच्याबरोबर बॅट बॉल खेळण्यासाठी पकडला आणि मग दोघे मिळून बॅट बॉल खेळू लागले. चलो बाय.